संध्याकाळी 7च्या बातमीपत्राची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने करणार आहोत। अमेरिकेमध्ये फॉक्सबोरो इथल्या जिलेट स्टेडियममध्ये नुकतीच कोल्डप्ले कॉन्सर्ट पार पडली आहे। या कॉन्सर्टमधला व्हायरल होणारा व्हिडिओ सध्या प्रचंड चर्चेत आहे। कॉन्सर्टच्या वेळेस गायक क्रिस मार्टिनने एका कपलकडे इशारा करताच कॅमेरा त्यांच्याकडे फिरवला आणि त्यानंतर कॉन्सर्टमध्ये असणाऱ्या स्क्रीनवरती एक कपल एकमेकांच्या मिठीत असल्याचं दिसलं। पण जेव्हा त्या दोघांनी ही बाब समजली त्या दोघांना, तेव्हा दोघांचेही चेहरे लपवण्याचा प्रयत्न बघायला मिळाला। एस्ट्रोनॉमर कंपनीचा सीईओ आणि त्याच कंपनीचे एचआर हेड यांचा हा व्हिडिओ आहे। एस्ट्रोनॉमर कंपनीचे सीईओ अँडी बायरन आणि त्यांच्या एचआर विभागाची प्रमुख क्रिस्टिन कॅबॉट या दोघांचा किस कॅमनं मिठी मारलेल्या अवस्थेत कैद केलेला आहे। यानंतर दोघांनीही आपापले चेहरे लपवण्याचा प्रयत्न केला। या व्हिडिओमुळे नव्या वादालाही तोंड फुटल्याचं बोललं जातंय। अमेरिकेतील फॉक्सबोरो इथल्या जिलेट स्टेडियममध्ये नुकतीच कोल्डप्ले कॉन्सर्ट पार पडली आणि याच कॉन्सर्टमधला खरं तर हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। या कॉन्सर्टमधला व्हायरल होणारा व्हिडिओ सध्या प्रचंड चर्चेत आहे। कॉन्सर्टच्या वेळेस गायक क्रिस मार्टिनने एका कपलकडे इशारा करतात कॅमेराने त्यांच्याकडे खरं तर कॅमेरा हा फिरवला आणि त्यानंतर कॉन्सर्टमध्ये असणाऱ्या स्क्रीनवरती एक कपल एकमेकांच्या मिठीत असल्याचं दिसलं। या संदर्भात माझी सहकारी ऋतुजा कदम आहे आपल्यासोबत। नेमकं काय घडलं आणि सोशल मीडियावरती नेमकी कशा पद्धतीने टीकास्त्र डागली जात आहेत या संदर्भातली आपल्याला सविस्तर माहिती देते ऋतुजा। वर्षा, हा व्हिडिओ खरं तर आता फक्त अमेरिकेपुरता मर्यादित राहिलेला नाही, जगभरात या व्हिडिओची सध्या चर्चा सुरू आहे आणि दोन्ही बाजूकडून सध्या जोरदार टीका सुद्धा केली जाते। विविध मतमतांतर आपल्याला या संदर्भात पाहायला मिळतात। कोल्डप्ले हा एक प्रसिद्ध बँड आहे आणि या बँडचाच एक कॉन्सर्ट होत होता अमेरिकेमधल्या मॅसेच्युसेट्स मधील जिलेट स्टेडियम मध्ये आणि त्या ठिकाणी या दोघांना स्पॉट करण्यात आलं। हा एका मोठ्या कंपनीचा सीईओ आहे आणि ती सुद्धा एचआर ची हेड आहे। मोठ्या पदावर हे दोघं जण कार्यरत आहेत आणि त्या दोघांना या व्हिडिओमध्ये स्पॉट करण्यात आलं। ते एकमेकांना बिलकताना पाहायला मिळाले आणि जेव्हा त्यांच्याकडे हा कॅमेरा वळवण्यात आला तेव्हा ते काहीसे वेगळे झाले, बिथरले आणि त्यानंतर एकंदरीतच चर्चेला जगभरामध्ये सुरुवात झाली। एस्ट्रोनॉमर या टेक कंपनीचे अँडी बायरन आणि ती महिला, तिचं नाव आहे त्या कंपनीची चीफ पीपल ऑफिसर म्हणजे क्रिस्टिन कॅबॉट, अशी या दोघांची नावं आहेत। या सर्व नेटकऱ्यांनी त्यांना शोधायला सुरुवात केली, दोन्ही बाजूंनी टीका करायला सुरुवात केली। दरम्यान आता या सगळ्या संदर्भात कंपनीने सुद्धा आपलं एक निवेदन प्रसिद्ध केलेलं आहे। आम्ही या प्रकरणाची सखोल चौकशी करतोय आणि इतर आमच्या कंपनीमधील कोणतीही एम्प्लॉय किंवा व्यक्ती या प्रकरणामध्ये संबंधित नाही, निगडीत नाही, असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे। मात्र एक महत्त्वाची बाब म्हणजे वर्षा, कंपनीने या व्हिडिओ संदर्भात थेट उल्लेख करण्यात आलेला आहे। म्हणजे थोडंसं दुसऱ्या बाजूने त्यांनी या निवेदनामध्ये ही माहिती प्रसिद्ध केलेली आहे। आणखी एक महत्त्वाची बाब, या दोघांच्या पदावर आता नवीन नियुक्ती सुद्धा करण्यात आलेली आहे अशी माहिती समोर येते। दरम्यान या व्हिडिओमध्ये दिसणारे जे अँडी बायरन आहेत त्यांनी स्वतःच्या मार्फत एक प्रसिद्ध असं निवेदन केलेलं आहे आणि काहीसं भावनिक असं आवाहन केलेलं आहे। मी माझ्या फॅमिलीची, माझ्या परिवाराची आणि माझ्या पत्नीची माफी मागतो असं त्यांनी म्हटलेलं आहे। दुसरीकडे सध्या त्यांच्या संदर्भात चौकशी जरी सुरू असली तरी मात्र आता नेटकऱ्यांची अनेक मतं ही सध्या समोर येत आहेत आणि जरी हा त्यांचा वैयक्तिक अधिकार असला, त्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न असं जरी बोललं जात असलं तरी दुसरीकडे मात्र एवढ्या उच्च पदावर काम करणाऱ्या या लोकांनी अशा पद्धतीने बेजबाबदारपणे वागणं कितपत योग्य आहे आणि त्यांच्या अधिकारांचं काय, या सगळ्या संदर्भात सुद्धा एक महत्त्वाची चर्चा सध्या नेटकरांमध्ये पाहायला मिळते। निश्चितच ऋतुजा, त्यामुळे संमिश्र अशा प्रतिक्रिया या व्हिडिओ नंतर येत आहेत असं म्हणायला हरकत नाहीये। खूप खूप धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।